गुड मॉर्निंग. मी उठली आहे आणि उठल्या उठल्या मी माझ्या मावशीचं ओरडा ऐकला, कारण आम्हाला आज लग्नाला जायचं आहे. 5 वाजता मला तिथे पोचायचं आहे, विच दे थिंक इज नॉट पॉसिबल. तर मी परत लोळायला आली, तर मला मावशी ओरडत होती. ठीक आहे, दॅट्स लाईफ. चलो सी या. हां, मग काय नाही, लोळता लोळता सगळे उठले. मग फ्रेश झाली आणि रेडी होऊन आम्ही निघालोच. फायनली 5 वाजता पोचायचं होतं तिथे, विच वॉज कम्प्लिटली पॉईंटलेस. बट ठीक आहे, काय बोलायचं, मोठ्याने सांगितलं तर ते ऐकावं लागतंच. स्लॉटवर टाकतोस बॉल. तू केस कलर नाही केलेस? माझ्या लग्नात करणार तू केस कलर? काळे करणार ना सगळे? लाल कर. मी असं केलं ना लाल, तसं लाल करशील ना? तेव्हा माझ्यासारखं. बघितलेस तुम्ही केस कलर केलेले? असं करशील ना? छानच दिसतात. तू करणार? बघा, रेकॉर्ड केलंय मी. माझ्या लग्नाच्या आधी मी तुला घेऊन जाणार सलॉन मध्ये आणि करायला लावणार. पप्पी ना मला दे पप्पी. हॉलचा AC चालू नाही झालेला, तर आम्ही सगळे रूममध्ये बसून चिल करत होतो. चिल म्हणजे तयारी वयारी चालू होती सगळ्यांची. आणि या मी ॲक्टिंग कूल. आणि इथे आम्ही सगळे बारातचा वेट करत होतो, पण ती बारात अजून सुरू पण नाही झालेली. मग थोड्या वेळा ती फायनली सुरू झाली. सो इट वॉज अ कोलॅबरेशन ऑफ अ महाराष्ट्रीयन अँड राजस्थानी. म्हणून मी हे काय बोलतात त्यांच्या ह्याच्यात, फेटा टाईपच असतं, ती लोक काहीतरी वेगळं बोलतात त्याला. तर आय वॉज लाईक काय मला करायचं. मी सगळ्यांना सांगते, दादा होता माझ्यासोबत, त्याला सांगत होते की दादा मला करायचं आहे, करू काय कारण कुठल्याच मुलीने नाही केलेलं, त्यांच्या साईडचा कोणीच नाही केलेलं. तर आज लाईक करू काय. पण मी त्या अंकलला बोलताना ऐकलेलं की करू शकतो. मग मी जाऊन बसली आणि मी करून घेतलं. आणि आय वॉज लुकिंग सो प्रिटी. इतकं मिक्स झालंय ना सगळं. बंगाली बोलतात ते मला कळत नाही, मी मराठी बोलते त्याला कळत नाही. ते तर राजवाडी बोलतात. नो प्रॉब्लेम. माझी कन्फ्यूज आत्मा. वी आर द बुक्कड गँग. सो मला भेटायला खूप एक महत्त्वाची व्यक्ती आलेली आहे, खूप जास्त लांबून, म्हणजे खूप समुद्र पार होऊन आलेली आहे लग्नात मला भेटायला आणि टिकल्या द्यायला. मेन म्हणजे टिकल्या. आणि अजून एक गोष्ट आपण सांगू नाही शकत, ती व्यक्ती आहे पूर्वा सावंत. जी मुलगी ऐका, बिल्डिंग नाही दिसत आहे, ह्या बिल्डिंग मधून आली आहे ह्या, आणि अशी आली आहे ही लग्नात. म्हणजे लग्नात माणसं येतात जेवायला आणि नाही आली आहे ही बाई एवढी अशी आहे ना. डिसअपॉइंट केलं. यू आर नॉट अन इंडियन. अरे फ्री का खाना, वेडिंग क्रॅश करणं इज नॉट माय थिंग. यू आर नॉट अन इंडियन. इतकं महाग असतं पर प्लेट, 1000 रुपये. बट म्हणून तर फ्री का खाना असतं ते. शी इज नॉट अन इंडियन, शी इज अ आफ्रिकन. ठाणेकर. ठाणेकर असू शकते. चला बॉय.
सो पूर्वा मम्मीला सगळ्यांना भेटली आणि ती गेली लगेच, कारण की अशा अवतारात तर ती आत यायला रेडी होत नव्हती. सो बेंगॉली बोलली, कारण माझ्या दीदीची मम्मा इज बेंगॉली, माझा मामा इज महाराष्ट्रीयन अँड माय जीजू इज राजस्थानी. सो म्हणून ती एवढी कन्फ्यूज वागत होती की तिला घरात ती बेंगॉलीच ऐकत होती आंटीसोबत जेव्हा बोलत होती तेव्हा, आणि हे सगळं होत होतं. आणि मग आम्ही जुता चुराई केली. हे सगळं जुता चुराईचं चालू होतं. तिथे त्याच्या मागे पोरं लागलेली आणि आम्ही सक्सेसफुली त्या मुलांकडून जुता चोरलेला छानपैकी. पण काहीच पॉईंट नाही झाला, कारण की जीजूकडे दुसरे पेअर्स होते चप्पलचे, म्हणजे त्या जुतेचे. काहीच पॉईंट नाही झाला. एवढा अमेझिंगली आम्ही लपवलेलं ना, पण नो यूज, नो फ्रिकिंग यूज ऑफ इट. आणि 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 मग मी फायनली घरी जायला निघाले. आय वॉज सो फ्रिकिंग टायर्ड ब्रो. तो लेहंगा एवढा हेवी आहे फर्स्टली, सेकंडली हिल्स, थर्डली पिरियड्स, आणि भाई साहब तो दुपट्टा असा होता की एकदम थंडीवाला दुपट्टा आहे तो, गरमीमध्ये नो यूज, AC मध्येच चांगला आहे. गुड नाईट.